चहात साखर, कॉफीत साखर, कोल्ड्रिंक, ज्यूस, डेझर्ट, रोज शरीरात आपण एकच गोष्ट ढकलतो ती म्हणजे साखर. आणि जास्त साखर गेली की शरीरात इन्सुलिन वाढतं आणि तेच सगळ्यात घाण आहे. कारण इन्सुलिन वाढलं की फॅट थेट पोट, कंबर आणि गालावर स्टोअर होते. याचा स्किनवर काय फरक पडतो? साखर कोलॅजन ब्रेक करते, इन्फ्लामेशन वाढवतो, म्हणून पिंपल्स, ऑइल, डल फेस होतो. आता विचार करा, फक्त 30 दिवस साखर कट केलं तर काय होईल? पहिला आठवडा क्रेविंग येतील, मूड हलका चिडेल, पण नंतर शरीर ऍडजस्ट होईल. बदल काय दिसतं? स्लीप क्वालिटी सुधारते, झोप पटकन येते, रात्री जाग येत नाही, फेसवर पपीनेस कमी, शरीरात ब्लोटिंग कमी, पाणी धरून ठेवत नाही, स्किन ऑइली होत नाही, पिंपल्स शांत होतात, स्किन टाईट आणि ग्लोईंग होते. आणि वजनाबद्दल बोलायचं झालं तर इन्सुलिन कमी होतो, म्हणजे फॅट बर्निंग वाढतं. 1 महिना साखर कंट्रोल मध्ये आणला तर 1 ते 3 किलो वजन सहज कमी होतं, आणि तेही एक्सरसाइज शिवाय. आता गोड खायचं आहे तर प्रोसेस शुगरचे 0 फायदे आहेत, म्हणून स्वीट खायचंच असेल तर नॅचरल स्वीट खा. थोडक्यात प्रोसेस शुगर बंद करा, 30 दिवस ट्राय करा, बॉडी रिझल्ट स्वतः दाखवेल. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही जास्तीत जास्त किती दिवस शुगर कट केली आहे.